माझ्या सविता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज मी घेऊन आले आहे लग्नामध्ये रुखवतामध्ये ठेवण्यासाठी ही छोटी छोटी मोत्याची खेळणी किंवा चैत्रांगणमध्ये जे आपण भातुकलीचा खेळ ठेवतो त्यासाठी ह्या छोट्या छोट्या मोत्याच्या डिझाईन मी घेऊन आले आहे. अतिशय कलरफुल रेखीव अशा ह्या डिझाईन आहेत. यातील सर्व डिझाईनचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आजच्या भागामध्ये हे मोत्याचं उखळ आणि मुसळ कलरफुल अशी ही डिझाईन झालेली आहे. तर ही आज मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे. यासाठी सर्व मोती जे आहेत ते आपण 6 नंबरचे वापरणार आहोत आणि वायर 30 नंबरचं वापरणार आहोत. चला तर पाहूया हे मोत्याचं उखळ आणि मुसळ कशा पद्धतीने बनवायचं आहे ते. तर आपण प्रथम उखळ बनवायचं आहे. या आपण 4 गुलाबी मोती आणि 2 गोल्डन मोती ऊन घेऊन षटकोन बनवणार आहोत. त्यासाठी 2-3 वेळेस अशा गाठी द्यायच्या आहेत आणि सुई जी आहे सर्व मोत्यातून आपण फिरवून घ्यायची आहे. सर्व मोत्यातून सुई फिरवून घेऊन या ठिकाणी आपण एक फासा टाकणार आहोत. अशा पद्धतीनं सुरुवात जर केली तर मग वायर पुढं कधीही सुटत नाही. त्यासाठी असा बेस अगदी पक्का करायचा असतो. त्यानंतर सुई जी आहे आपण गुलाबी मोत्यातून काढून घेणार आहोत. अशा पद्धतीनं त्यानंतर 3 गुलाबी आणि 2 गोल्डनचे मोती आपल्याला टाकायचे आहेत आणि खालच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे आणि सुई गुलाबी मोत्यातून फिरवून अगदी गुलाबी आणि गोल्डन मोत्याच्यामध्ये जो मधला गुलाबी मोती आहे त्यामध्ये सुई काढायची आहे. त्यानंतर परत 2 गोल्डन आणि 3 गुलाबी मोती टाकून खालच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची. सुई जी आहे ती आपण परत गुलाबी मोत्यापर्यंत आणणार आहोत. मधला जो गुलाबी मोती आहे तिथं सुई आणून आपल्याला 3 गुलाबी आणि 2 गोल्डनचे मोती टाकत हे षटकोन बनवायचे आहेत. घट्ट ओढून सुई परत मधला जो गुलाबी मोती आहे तिथपर्यंत सुई आणायची आहे. अशा पद्धतीने आपले षटकोन बनतात. गोल्डनचे सर्व मोती एका बाजूने येतात. तर असे 11 षटकोन आपण बनवून घेतले आहेत आणि हा शेवटचा आहे. तर 2 गुलाबी मोती टाकून या बाजूच्या मधल्या गुलाबी मोत्यातून आपण सुई काढत आहोत आणि आता 2 गोल्डन मोती टाकून या बाजूच्या गुलाबी मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे आणि अशा पद्धतीने या षटकोनने दोन्ही बाजू जोडल्या जाणार आहेत. 2 गोल्डन मोती टाकून हा षटकोन कंप्लीट केला आहे आणि आता इथे एक फासा टाकून घेणार आहोत. त्यामुळे वायर जे आहे ते सुटत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, हे 2 जे षटकोन आहेत त्याचे 2 मोती वापरून त्यावर आपण पंचकोन बनवणार आहोत. ह्या षटकोनचा 1 गुलाबी मोती आणि पुढच्या षटकोनचा 1 गुलाबी मोती यावर आता आपल्याला पंचकोन करायचे. पहिल्यांदा आपण षटकोन बनवले पहिल्या लाईनमध्ये. आता या राऊंडला आपण पंचकोन बनवणार आहोत. तर 2 गुलाबी मोती आहेत. तर आता आपण 3 गुलाबी मोती टाकायचे आहेत. हे पहा आणि खालच्या 2 गुलाबी मोत्यामधून सुई काढायची आहे. अशा पद्धतीने आपण पहिला पंचकोन बनवला आहे. आता पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. या 2 गुलाबी मोत्यातून आणि 3 आहेत. तर आता 2 गुलाबी मोती टाकावे लागतील आपल्याला. खालचे 2 आणि बाजूचा 1 आपल्याला मिळतो. तर 2 गुलाबी मोती टाकून पुढचा पंचकोन बनवायचा आहे. हे पहा हे 3 मिळतात. तर 2 गुलाबी मोती टाकून सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला पंचकोन बनवायचे आहेत. 2 गुलाबी मोती टाकत बाजूचा 1 आणि खालचे 2 मोती मिळतात. अशा पद्धतीने हे आपल्याला पंचकोन करायचे आहेत. सर्व गुलाबी मोती या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत.
सुई पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून काढून घ्यायची आणि 2 गुलाबी मोती टाकून बाजूचा एक आणि खालचे 2 मिळून पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपले हे सर्व पंचकोन बनवून झालेले आहेत. लक्षात ठेवा, खाली आपण षटकोन बनवले, त्यानंतर पंचकोन. आता बनवत आहोत आपण तिसऱ्या राऊंडला चौकोन. तर 3 गोल्डन मोती टाकून खालच्या एका गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे आणि वरती आता आपल्याला ही चौकोनची लाईन बनवायची आहे. तर आता 2 गोल्डनचे मोती टाकून बाजूचा एक आणि खालचा एक मिळून चौकोन बनतो. सुई मोत्यातून फिरवून घेऊन खालच्या मोत्यातून काढून पुढच्या मोत्यात घ्यायची आहे आणि 2 गोल्डनचे मोती टाकत हे चौकोन आपण बनवणार आहोत. खालच्या मोत्यातून सुई काढायची, 2 गोल्डन मोती टाकत ही राऊंड आपण कंप्लीट करायचा आहे. तर हा राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे. हा तिसरा राऊंड आहे आपला. आता यावर आपल्याला काय करायचं आहे, षटकोन बनवायचे आहेत. खालचे 3 गोल्डन मोती घ्यायचे आहेत आणि 3 पांढरे आपण वापरायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला इथं षटकोन बनवायचे आहेत. गोल्डनचे 3 मोती आधीच मिळतात, तर 3 पांढरे मोती टाकून आपण पहिला षटकोन बनवला आहे. त्यानंतर सर्व मोत्यातून सुई फिरून घेतली आहे आणि हे पहा, आता इथं 3 गोल्डन आणि बाजूचा पांढरा एक आधीच मिळतो, तर फक्त 2 पांढरे मोती टाकायचे आहेत. खालच्या 3 गोल्डन मोत्यातून आणि बाजूच्या सर्व पांढऱ्या 3 मोत्यातून आता सुई फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर हे पहा, 2 षटकोन आपले बनवून झालेले आहेत. आणखीन 2 आपल्याला बनवायचे आहेत. आता 2 पांढरे मोती टाकलेत आपण खालच्या बाजूच्या 3 गोल्डन मोत्यातून आणि बाजूचा पांढरा एक आणि नवीन टाकलेले 2, असा मिळून हा तिसरा षटकोन झाला आहे आपला. आता शेवटचा आहे, तर 1 पांढरा मोती टाकून बाजूचा पांढरा मोती, बाजूचा पांढरा मोती, त्यानंतर खालचे 3 गोल्डन मोती आणि या बाजूचा पांढरा मोती, असा म्हणून हा आपला शेवटचा षटकोन झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला एक फासा द्यायचा आहे. 4 षटकोन आपण इथं केलेले आहेत. हे पहा, एक फासा टाकून अशा प्रकारे आपण टोपलीसुद्धा इथं बनवू शकता. जर तुम्हाला टोपली हवी असेल तर याला छान असा टोपलीचा आकार आला आहे. पण आपली डिझाईन आहे या बाजूने आपल्याला बनवायची आहे. आता काय करायचं आहे, 4 पांढरे मोती टाकून आपण पंचकोन बनवणार आहोत. खालच्या एका गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. हे पहा, एक पंचकोन इथं बनवून झाला आहे. त्यानंतर सुई खालच्या गोल्डन मोत्यातून काढलेली आहे. आता 2 मोती आपल्याला आधीच मिळतात, तर 3 पांढरे मोती इथं टाकायचे आहेत. बाजूचा पांढरा एक आणि खालचा एक गोल्डन मिळून पंचकोन बनतो हा. 3 पांढरे मोती टाकून बाजूच्या पांढरा मोती आणि खालचा गोल्डन मोती टाकून घेऊन हा आपला पंचकोन झाला आहे. त्यानंतर सुई पुढच्या गोल्डन मोत्यातून घ्यायची आहे. आता परत 3 पांढरे मोती टाकणार आहोत आपण आणि बाजूचा एक पांढरा आणि खालचा एक गोल्डन, असं मिळून ही पंचकोन बनवायचे आहेत. जर 3 पांढरे मोती टाकत हे सर्व पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत. अशा पद्धतीनं 3 मोती टाकत बाजूचा एक आणि खालचा एक मोती घेऊन आपण पंचकोन ही सर्व बनवायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण ही सर्व लाईन कंप्लीट करून घेऊया. हा शेवटचा पंचकोन आहे आपला. तर 2 पांढरे मोती टाकून बाजूचे 2 आणि खालचा एक मिळून हा पंचकोन शेवटचा होतो. आता पुढचा राऊंड आपला सुरू होतोय, त्याआधी आपण एक फासा टाकून घ्यायचा इथं. आता काय करायचं आहे, इथं वरती षटकोन बनवायचे आहेत. 4 हिरवे मोती टाकून खालच्या पांढऱ्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर
पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढली आहे. आता आपण इथं 3 हिरवे मोती टाकणार आहोत आणि बाजूचा एक हिरवा आणि खालचे 2 पांढरे मिळून हा षटकोन बनतो. सुई पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून काढून घेणार आहोत आपण पुढचा षटकोन बनवण्यासाठी. यानंतर परत 3 हिरवे मोती टाकून बाजूचा एक हिरवा मोती आणि खालच्या पांढऱ्या 2 मोत्यातून आपल्याला सुई फिरवायची आहे. तर अशा पद्धतीनं हे षटकोन आपल्याला बनवायचे आहेत. हे पहा, ही सर्व राऊंड या पद्धतीने आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर इथं हे राऊंड आपलं कंप्लीट झाले. त्यानंतर पुढचं जे राऊंड आहे तिथं तुम्हाला इथं एक षटकोन इथं बनवून दाखवते मी. या राऊंडमधलं खालच्या हिरव्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि एक हिरवा आणि 2 पांढरे मोती टाकून बाजूच्या हिरव्या मोत्यातून आणि खालच्या 2 हिरव्या मोत्यातून सुई काढायची आहे. आणखीन एक इथं करून दाखवते मी. खालच्या हिरव्या 2 मोत्यातून सुई काढली आहे आणि एक हिरवा आणि 2 पांढरे मोती टाकून बाजूचा एक हिरवा आणि खालचे 2 हिरवे मोत्यातून सुई काढायची आहे. अशा पद्धतीनं या राऊंडमधले षटकोन आपल्याला बनवायचे आहेत. पुढच्या 2 हिरव्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि एक हिरवा आणि 2 पांढरे मोती टाकत ही डिझाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. ही लाईन, तर ही लाईन आपली कंप्लीट झाली. त्यानंतर पुढचा राऊंड आता आपण करतो आहोत. तर हा गोल्डन मोत्यांनी करायचा आहे. 3-3 गोल्डन मोती टाकत हे षटकोन आपल्याला बनवायचे आहेत. या राऊंडमधला हा शेवटचा षटकोन आहे. खालच्या पांढऱ्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. बाजूचा एक गोल्डनचा आहे. त्यानंतर परत 2 गोल्डन मोती टाकून हा षटकोन आपण कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर वरचा राऊंड आपण आता सुरू केला आहे. त्यामध्ये एक गोल्डन, 2 पांढरे आणि परत एक गोल्डन टाकून पहिला षटकोन बनवला आहे. आणि त्यापुढचे जे षटकोन आहेत ते एक गोल्डन आणि 2 पांढरे मोती टाकत आपण कंप्लीट करणार आहोत. सुई पुढच्या 2 गोल्डन मोत्यातून काढून घ्यायची आहे आणि एक गोल्डन आणि 2 पांढरे मोती टाकायचे आहेत. बाजूच्या गोल्डन मोत्यातून आणि खालच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. तर अशा पद्धतीने हे जे उकळ जे आहे आपलं कंप्लीट झालं आहे. अतिशय कलरफुल अशी ही डिझाईन झाली आहे. त्यामध्ये आता हे मुसळ कसं बनवायचं ते तुम्हाला इथे मी बनवून दाखवते. तर 3 गुलाबी आणि 1 गोल्डन मोती घेऊन चौकोन बनवला आहे मी. त्याला 2 वेळेस गाठी देऊन सुई जी आहे गुलाबी मोत्यावर आणली आहे. मधला जो गुलाबी मोती आहे त्यावर सुई आणायची आहे. त्यानंतर 3 पांढरे मोती टाकून पुढचा चौकोन करायचा आहे. सुई मधल्या पांढऱ्या मोत्यावर आणायची आहे. ही सर्व डिझाईन चौकोनावर आधारित आहे. त्यानंतर 3 गोल्डनचे मोती टाकलेत मी आणि सुई मधल्या गोल्डन मोत्यावर आणायची आपल्याला. त्यानंतर परत 3 पांढरे मोती टाकायचे पुढचा चौकोन बनवताना. आता यावेळेस 3 हिरवे मोती टाकून हा चौकोन करणार आहोत. त्यानंतर परत पांढऱ्या मोत्यांनी करायचं आहे. असं एक कलर बदलला की परत पांढरा चौकोन, एक कलर बदलला की परत पांढरा चौकोन करून आपण ही जी लाईन आहे ती करणार आहोत. असे 12 चौकोन आपल्याला बनवायचे आहेत आणि हा शेवटचा वरचा आहे. हे पहा, या पद्धतीनं
ही लाईन आपण कंप्लीट केली आहे. मध्ये प्रत्येक वेळेस पांढरा चौकोन केला आहे. तर ही 13 चौकोन आपले बनलेले आहेत. आता या बाजूला परत आपल्याला दुसरी लाईन करायची आहे. त्यासाठी या बाजूने आपण सुई फिरून आणली आहे आणि आधीचे जे कलर होते तेच कलर वापरत आपण ही डिझाईन करणार आहोत. हे पहा, बाजूला जे कलर आहेत तेच मोत्याचे कलर वापरत आता हेच या बाजूचे चौकोन आपल्याला करायचे आहेत. ही दुसरी लाईन आपली सुरू होते. या बाजूला 2 पांढरे आहेत, तर इकडं पण आपण 2 पांढरे टाकून एक हिरवा आणि एक पांढरा मोती टाकून ही लाईन करायची आहे. सुई पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे. इथं एक पांढरा आणि एक हिरवा. हे पहा, त्या बाजूला जे कलर होते तेच कलर या बाजूला आपण घेतले. आता इकडे एक गोल्डन एक पांढरा करून हा चौकोन करायचा आहे. तर ही लाईन अशा पद्धतीने कंप्लीट केली आहे. तिसरी पण लाईन त्याच पद्धतीने आपल्याला कंप्लीट करायची आहे. पहिल्यांदा आपण गुलाबी आणि गोल्डन मोती टाकून पहिला चौकोन केला आहे आणि बाजूचे जे कलर आहेत तेच कलर वापरत पुढचे चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. त्या बाजूला गोल्डन आहे, तर आपण इथं पण गोल्डनचे 2 मोती घेऊ. बाजूच्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. तर ह्या 3 लाईन आता आपल्या इथं कंप्लीट झाल्यात. हे पहा, तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. अशा पद्धतीने स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, म्हणजे कलर बदलता मला तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. त्यानंतर आता काय करायचं आहे, अशा पद्धतीने ही बाजू आपल्याला आता दोन्ही जोडून घ्यायच्यात. तर खालचे जे मोत्याचे कलर आहेत ना तेच कलर आता आपल्याला इथं जवळ घेऊन दाखवते तुम्हाला. हे पहा, इथं खाली गोल्डन मोती आहे, तर तो मोती घेणार आहोत आपण. इथं खाली पांढरा मोती आहे, तर तो मोती तिथं वापरणार आहोत. इथं दाखवतो तुम्हाला मी. गोल्डन मोती टाकून गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे आणि खाली जो पांढरा मोती आहे त्यामुळं खाली इथं पांढरा मोती टाकायचा आहे. आणि सुई आता सर्व मोत्यातून आपण फिरवून घ्यायची. अशा पद्धतीने हा चौकोन झाला आहे आपला. आता लगेच काय करूया, आपण इथं एक गोल्डन वरच्या बाजूने एक गोल्डन मोती टाकून घेऊ, म्हणजे परत आपल्याला खालची जी डिझाईन आहे ती करता येते. एक गोल्डन मोती टाकून हे पहा, वरच्या बाजूला असा मग एक मोती येतो. तर बरोबर समोरच्या बाजूच्या मोत्यातून सुई काढायची, म्हणजे तो मोती तिथे फिट बसतो. अशी वरची बाजू तयार होते. आता आपली जी डिझाईन चालू आहे तिथं आपण सुई आणायची आहे. जिथे आपण चौकोन बनवत होतो तिथं सुई आणली मी. हे पहा, इथं खाली हिरवा मोती आहे, तर आता आपण इथं हिरवा मोती टाकू. अशा पद्धतीनं आता या सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची. आता इथं खाली पांढरा मोती आहे, तर इथं पांढरा मोती टाकून हा चौकोन करायचा आहे. आता सुई सर्व मोत्यातून फिरवून घ्यायची आहे.
तर या पद्धतीनं आपल्याला ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत ते जोडून घ्यायच्या आहेत. एक एक मोती टाकत सर्व मोत्यातून सुई फिरून घेत ही चौकोन आपल्याला करायचं आहे. आणि पहा आता इथं गोल्डन मोती टाकावं लागेल. तर गोल्डन मोती टाकून पांढऱ्या हिरव्या परत पांढऱ्या हिरव्या मोत्यातून सुई फिरवून घेते मी. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने हे जोडायचं आहे ते. तर असं क्रमवार मोती टाकत आपण ही सर्व बाजू जी आहे जोडणार आहोत. आणि शेवटी इथं जो गोल्डन मोती एक टाकला होता तो त्याचप्रमाणे इथं पण एक गोल्डन मोती आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मग आपला मुसळ कंप्लीट होतो. तर हे पहा इथं आपलं मुसळ कंप्लीट झालेलं आहे. या बाजूला आपण गोल्डनचा मोती टाकला. आणि तुम्हाला जर वाटत असेल की असं थोडं हे लवचिकपणा याला वाटतं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे, एक उदबत्ती घ्यायची आपल्याला आणि बरोबर असं वरच्या बाजूनी तिला आतमध्ये घालायची आहे. हे पहा या बाजूचा हा भाग कट करून टाकायचा आहे. मोती तिथे फिट करायचा आहे. त्यानंतर या बाजूचा पण भाग जो आहे तो कट करून टाकून अशा पद्धतीनं ह्याला अतिशय कडकपणा आलेला आहे. हे बघा मोतीबरोबर त्या बाजूने फिरून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं उखळ आणि मुसळ हे तयार झालेलं आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.